शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत शेतीमालाचे बाजारभाव ॲप्लिकेशनद्वारे कसे पाहायचे आहे. त्याचे टॉप 3 ॲप्लिकेशन कोणते आहे. चला तर सुरुवात करूया. नंबर 3 ॲग्रोवन. या ठिकाणी तुम्ही मित्रांनो पाहतात की ॲग्रोवन ॲप्लिकेशन आहे. त्यावर आता मी क्लिक करणार आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्यामध्ये होम, यशोगाथा, बातम्या, ॲग्रोमनी हे तुम्हाला दिसत आहे. त्याला स्क्रोल करून डाव्या साईडला सरकवायचं आहे. या ठिकाणी आता तुम्हाला बाजारभाव हे दिसेल. या बाजारभावावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर बाजारपेठ आणि शेतीमाल हे दोन ॲप दिसेल तुम्हाला. आता या ठिकाणी तुम्हाला बाजारपेठ कोणती निवडायची, तुमची जवळची बाजारपेठ आहे ती तुम्ही निवडून घ्या. या ठिकाणी तुम्ही तुमच्या पिकाचे बाजारभाव पाहू शकता मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिक पिकाचा जर बाजारभाव पाहायचा असेल तर या निवडावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं पीक त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी पीक सिलेक्ट करतो. या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव मी या ठिकाणी पाहत आहे. मित्रांनो तुम्हीसुद्धा असंच या ॲप्लिकेशनद्वारे पाहू शकता. मित्रांनो या ॲप्लिकेशनवर रोजच्या रोज अपडेट होत नाही, त्यामुळे हे ॲप्लिकेशन आपण 3 नंबरवर टाकलेलं आहे. नंबर 2 महाकिसान. मित्रांनो मी आता महाकिसानवर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागेल उघडायला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाजारभाव तारखेनुसार, बाजार समितीनुसार, शेतीमालानुसार आणि मनपसंत यादी. आता या ठिकाणी मी तारखेनुसार पाहणार आहे. तुम्हाला जसं पाहायचं आहे तसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी तुमचं एक पीक निवडून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीक निवडल्यानंतर वेगवेगळ्या बाजारपेठाचे बाजारभाव तुम्हाला त्या पिकाविषयी दिसणार आहे. तुम्हाला जे पीक लागतं ते पिकाचा बाजारभाव या ॲप्लिकेशनवर भेटून जाईल. या ठिकाणी दुसरं पीक निवडत आहे आता मी. या ठिकाणी हरभऱ्याचे बाजारभावसुद्धा या ठिकाणी भेटणार आहे. ॲप्लिकेशन 2 नंबरवर ठेवण्याचं कारण याचं पण जरा उशिरा अपडेट होतं, त्यामुळे हे 2 नंबर आहे. ॲप्लिकेशन नंबर 1 MSAMB हे ॲप्लिकेशन टॉपवर आहे मित्रांनो. चला तर सुरुवात करू. या ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर सर्वात वरती बाजारभाव यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. 1 नंबरचा ऑप्शन यावर आता मी क्लिक करतो बाजारभावावरती. या ठिकाणी राज्यातील बाजारभाव माहिती यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या निवडावर क्लिक करून आपल्याला तुम्हाला जे पीक लागतं, ज्या पिकाचा बाजारभाव पाहायचा आहे, तुम्ही या ठिकाणी ते नाव टाकायचं आहे. तुम्ही सिलेक्ट पण करू शकता. आता या ठिकाणी एका पिकाचं नाव सिलेक्ट करतो मी. आता या ठिकाणी कांदा सिलेक्ट केलेला आहे मी. त्या ठिकाणी आजच्या तारखेची कांद्याचे बाजारभाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवेगळ्या बाजारपेठातील बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो याला 1 नंबर ठेवायचं कारण याचे बाजारभाव सकाळीच लवकर अपडेट होते आणि रोजच्या रोज अपडेट होते, म्हणून याला 1 नंबरवर मी ठेवलेलं आहे. मित्रांनो 1 नंबर ॲप्लिकेशन आहे हे. तुम्हाला जर इन्स्टॉल करायचं असेल तर प्ले स्टोअरवरून तुम्ही याला घेऊ शकता. मित्रांनो हे जे 3 ॲप्लिकेशन तुम्हाला दाखवलेले आहे यामध्ये सर्वचे सर्व हे ॲप्लिकेशन मराठी आहे, म्हणजे तुम्हाला समजायला सोपे आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेतकरी मुलाचं हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेतीविषयी नवीन नवीन माहिती तुम्हाला नक्कीच भेटेल. तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.